हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल वाईट मायकर. मी पल्लवी ही रीना. सो गाईज, आज आम्ही आलो महाराज भोगला. आज वेजचा दिवस आहे. भोगला महाराजा भोगलाच बोलली आज मी. शिवजयंती आहे. सो आज आम्ही वेजच खाऊ शकतो. आणि आमच्याकडे ऑरेंज कपडे नव्हते म्हणून ते घातला. ॲक्च्युली ऑरेंज कपडे म्हणजे मनात श्रद्धा पाहिजे माणसाचं. असं नाही की कपड्यावरनं डिसाईड होतं आपण मराठी आहे की दुसरं असतं. ठीक आहे, जाऊ दे, ते सोडलं. सो आम्ही सांगतो फर्स्ट टाइम जे जे आहे ना व्हरायटी आम्ही तुम्हाला शो करतो. ठीक आहे. लसूण चटणी हे गाजरचं सेटिंग आहे आणि हे ग्रीन चटणी रायता, लिंबू, भेंडी मसाला, पनीर मसाला, हे आलूचं काहीतरी आहे, आलूची सब्जी, आणि हे वाटाणा आहे, कढी, डाळ, शिरा आहे मूग दालचा, हे श्रीखंड आहे, पापड आहे, हे काहीतरी त्यांनी आम्हाला बोललं की याच्यात मिठाई आहे, आणि हे दाल पकवान, पुरी, ही रोटी, आणि ही रोटी नाही आहे, मेथीचा पराठा, मेथी पराठा आणि रोटी, आणि ही कसली तरी टिक्की आहे, आणि हे ढोकळा आहे, आणि मसाला ढोकळा, ठेचा. सो एवढेच व्हरायटी आहे दोघींच्या प्लेटमध्ये तेवढंच ठेवलं. आणि त्यांनी आता आम्ही खातो आहे. फर्स्ट आम्ही पुरी, मी भेंडीसोबत खातो आहे. मी पुरी, मला भेंडी आवडत नाही, सो जाऊ दे, तरी पण मी ट्राय करते. सगळेच तुम्हाला सांगायचे आहेत. भेंडी मसाला टाईप आहे. छान आहे. आम्ही चुकीचं खातो आहे का पहिलं स्टार्टर खातात ना लोक. चालेल, असं आपण घेऊ ना. ओके, आम्हाला जसं जमतं आम्ही तसं घेतो. मसाल्यामध्ये भेंडी घेतली आहे, ती फ्राय छान लागते. यम्मी आहे. आम्ही चांगलं देऊ शकतो. आणि आज आम्ही प्राइजेस पण सांगू नंतर लास्ट, जे तुम्हाला शॉक लागेल. जे येत असतील त्यांना नाही पनीर लागणार. ट्राय करून. हा, पनीर फ्राय. पनीर छान आहे. ही रोटी थोडी थंड झाली आहे आमच्यामुळे. तो माणूस आम्हाला येऊन बोलला पण तुम्ही खाऊ ना, थंड हो रहा है खाणं. आणि पनीरमध्ये ठीक आहे, नॉर्मल ठिकाणी भेटून असतात तर पण छान आहे. असं बोलू नाही शकत त्याच्यामध्ये लिजी असेल असं. हां, एकदम परफेक्ट बनवलं. हाँ ये चाहिए मुझे. थँक्यू. म्हणजे नाही, मी हे संपवलं होतं पण मला आवडलं. नाही नाही, चाय वगैरे अनलिमिटेड खाली तो विचारायला येतो. मला वाटत नाही आपलं चांगलं गाव होणार. का सगळेजण तोंडाकडे बघतात ना. तू बघू नको, मी कसं नाही आवडत आणि त्यांच्या. आलूची सब्जी आहे, ठीक आहे, एवढं खास नाही पण ठीक कारण आहे. आलू बोललेला आवडत नाही. आमचा आवाज जातोय का तिथपर्यंत? हां, सायलेंट एरिया. आलूची सब्जी मला पण नाही आवडत. छोलेची भाजी आहे. मी मेथी पराठासोबत काही म्हणून मला आवडत नाही, काय मला समजलं नाही. पण छोलेची भाजी पल्लवी दाखवते छान आहे. छोलेची भाजी माझी ऑल टाईम फेवरेट आहे. तुम्ही चांगलंच बोलणार. छान आहे. नेहमी जास्त करून छोलेच खाते. पापड आहे मसालावाला. मी आता झणझणीत मिरचीचा ठेचा विथ चपाती. ठेचा लसूण चटणी. ठेचा एकदम स्पायसी आणि मस्त आहे. गावची आठवण नाही. छान आहे. लसूण चटणी छान आहे. तुला नाही आवडलं ठेचा? म्हणजे स्पायसी म्हणून मुद्दामून खायला लावलं आहे मला. नाही, खरंच चांगलं आहे. मी दोनदा खाल्लं. मी डाळीसोबत डिप करते. हा, आईस नसतं वाटतं इकडे. आम्हाला माहिती आहे. मला वाटतं आम्हाला डाळ दिली आहे ना, ती आम्हाला चपातीसोबत डीप करून खायची. हां, मी आत्ता खाते कढी. त्यांची कढी वाईट आहे, म्हणजे छान वाटली मला. आणि हा पराठा आहे, हा पराठा आहे. हा तो मी बुंदीच्या रायत्यासोबत खाते. ते खा ना बघा कढी. छान आहे. कढी स्वीट आहे. खूप जास्त स्वीट आहे.
आमच्या टेस्टबलला नाही जमत, ते सगळ्यांना चांगलं. ग्रीन चटणी व्हरायटी खूप आहे. काय होतं? ग्रीन चटणी मिक्स लेमन बी झालं. लेमन कशावर स्विच करायचं आहे पण घेऊन दे, तुला वाटतं त्याच्यावर. मला कशावर वाटत नाही. आणि हा काय दिला टिक्का दिला आहे, कोणताही तर आपण ट्राय काय करू. नुसता खायचं असतं. छान आहे. कशी तरी भाजी बोलू. आलू आहे, आलू आहे आतमध्ये. ते सगळं आमच्याकडे बघतात आहे. आम्ही व्हिडिओ बनवतोय ना. हे यम्मी. असं तुम्हाला दिसतं का नाही मला माहिती नाही. छान आहे पण त्यांना आता स्पून आहे. अगं हा काय स्पून आले आलं दिला. उसको दिखा नहीं. नहीं चाहिए. मिला मिला दाल पकवान ते पण छान आहे. खाल्लं तू छान लागतं. खरंच छान आहे. आपल्याला आवडेल असं. मैडम सब्जी सब्जी रोटी 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 हा रोटी दे ना. मला वाटत नाही मी एवढं संपतं कुठून देणार ना? सांगतो माणूस आहे. आता छोलेची भाजी आत्ताशी ट्राय करते आम्ही. मसाला ढोकला पण आहे आमच्याकडे. हा रोटी मागव. बोल नाही. ॲक्च्युली मी थोडं तुम्हाला सांगतो. जस्ट ॲक्च्युली आम्हाला एक्सपेन्सिव्ह पडलं म्हणजे आमची पर पर्सन थाली 800 रुपयाला आहे. त्यामुळे आम्हाला व्हिडिओ करावा तर लागलाच ना. मी पूर्ण ऑप्शन बघत होती थालीजमध्ये की कुठली थाली. इथे ना खूप अनलिमिटेड होते. आम्हाला नाही जमलं जेवण. आणि ॲक्च्युली बघायला गेलं पर पर्सन 800 रुपये जास्त कॉस्ट आहे. पुलाव पुलाव चाहिए. पुलाव चाहिए. नॉर्मल राईस नाही आहे. खिचडी आणि पुलाव आहे. नॉर्मल राईस नाही आहे. खिचड़ी नॉर्मल राईस नाही आहे. व्हाईट राईस डालो थोड़ा सा. बस लाना बस हा व्हाईट अभी राईस लाना लाव. बाद थोडे टाइम बाद लाव. मी टाकायला कोणी सांगितलं त्याला. मी एक तर मला आवडत नाही. मी तुम्हाला खिचडीचं सांगेन. मी राईससोबत दाल काही नाही तुला सांगणार. मी अलग पुलावचं पण अलग सांगू शकते तुम्हाला. पुलाव पण पुलाव पण घेतो. हा पुलाव आहे. केसाचं पण सांगतो. आतमध्ये केस आपण खात नाही ते पण घ्या. ॲक्च्युली आम्हाला हे लई जास्त झालं. आणि ही कढी आहे ना याची गोड असते गुजराती लोकांची. अजून स्वीट थाली आहे ना ती गुजराती लोकांसाठी प्रिपेअर होते. आपण मराठी लोकांना नाही आवडू शकत. पण आम्ही पैसे दिले आहेत. मराठी लोक खायला जाणार ना आमची तोंड बघतोय तुम्ही कसे कसे होतात आणि समोरचे पण आमचे तोंड बघते. मला नको टाकू. माझं पण ऑलरेडी नको मला. आणि एवढे पापड टाकत त्यांना समजत नाही का मुली आहे. एवढं पण आपल्याकडे नसतं. आम्ही खातो खूप बाहेर. खूप जास्त जेवण आहे आमच्या डिशमध्ये. खूप जास्त. व्हाईट राईस पल्लवी सांगेन. मी का खिचडी घेतली मला माहीत नाही. पण कॉन्फिडन्सने घेतली. मला वाटलं की व्हाईट राईस. ॲक्च्युली जेवण खूप जास्त आहे. नाही सगळं आमच्याकडून एवढं आहे. छोलेची भाजी तुला पाहिजे का? मी भेंडीची भाजी घेते ना तुझी. आम्ही एक्सचेंज करतोय. मला भेंडी आवडते. छोले मला गेले नाही. तुम्हाला हा ढोकळा नाही दाखवला ना. मसाला डोका दाखवलं ना. खाताना खाल्ल्यावर रिव्ह्यू दिला. आतमधून स्वीट आणि बाहेरून थोडा स्पायसी असं होतं. पण तुम्हाला दोन्ही कॉम्बिनेशन आवडणार नाही. शेजवान चटणी. स्पायसी आहे. शेजवानची टेस्ट. नाही शेजवानची नाही तिखटची आहे. खूपचा उन्हातून असा असा फिरायला. हे आम्ही आलो आहे त्याला काय म्हणतात महाराजा भाऊ हे काय लोअर पळेचं आउटलेट. हां आम्ही प्रभादेवीवरून आलो. ते आउटलेट होतं. कारण प्रभादेवीपासून नियर बाय आहे ना. मला ढोकळा पण एवढा नाही आवडला. आम्हाला जेन्युनली बोलायचं असं ना काय काय आवडलं माहिती. मला ना छोले आवडलं. ते आवडलं. पनीर आवडलं. ते आवडलं मला. काय संपलं तिचं पण ते. स्वीट रसमलाई टाईप. त्याच्यावरती क्रीम होती.
छान. आणि हे काहीतरी बोलला ना आता, काय बोलला ह्याला काय बोलला तो मुलगा? काय ह्याला काय बोलला? पुलाव. पुलाव खाते मी आता. ॲक्च्युली गुजराती लोकांची थाळी सो आपल्याला थोडा कमी आवडत. स्वीट आहे पूर्ण. म्हणजे सर्वात जास्त डिशेस जे आपण दिल्या ना स्वीटमध्येच आहे. पुलाव ना कोणती भाजी आहे त्याचा लय वापर केला ग्रीन ग्रीन दिसायला. पण काय माहीत नाही. तू काय म्हणते मी माझ्यावर ट्विस्ट करते म्हणून मला खाणार आहे का? यूज करून छान लागतात. तुम्ही बघताय का पूर्ण व्हिडिओमध्ये ना मी फक्त पापडच खाते कारण बाकीचं काय खाण्याचं मला वाटतच नाही आहे. दाल पकवान खा. दाल पकवान मी टेस्ट पण नाही तर मला नाही आवडत. पण ते कसं थाली श्रीखंड बघू. चिकनला पण छान आहे. दाल पकवान श्रीखंडाची तुम्हाला घेऊन येते. दाल पकवान हे झालं आहे. श्रीखंड ठीक आहे. ओके. ए हा म्हणजे मावा टेस्ट करतो पण मध्येच वेगळी टेस्ट होता. राईस कधी येणार आहे मला? घीवाली खिचडी. मला राईस कधी येणार? मी कुठला कॉन्फिडन्स घेतला तर मला ते गिळावं लागेल कारण मला व्हाईट राईस घ्यायचा मला जागा नाही. व्हाईट राईस खाणार तू? मग थोडासा नको का मला? ओके व्हाईट राईस आहे ना. मला भूक लागेल माहिती आहे. हे जेवण मला नाही पचलेलं नाही. मला पण नाही आवडलेलं आहे. जेलीने सांगायचं तर मला पण नाही आवडतं ना. व्हाईट राईस दे ना. व्हाईट राईस हे खाऊ शकतो का बाहेर? मी ना ते घीवालं आहे ना मी जबरदस्त करते आणि खिचडीवर घी टाकलं आणि मला नाही आवडलं ती गोष्ट. एक्स्ट्रॉर्डिनरी सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. व्हाईट राईस मॅडम. बरे बस. घी मॅडम. घी नाही. आपको राईस दे ना घी मत डाल. राईस आपको मॅडम. बस थँक्यू. मिठा पाणी देऊन दिलं. ते आम्ही जेवणानंतर सांगू. आता मला आळस सुरुवात झाली आहे आळसाला. डाळ भात ओके आहे ठीक आहे. आणि ह्याच्यापेक्षा असं झालं की आमचे सर देत होता ना आम्हाला फुकटमध्ये होतं ते आमच्या ऑफिसमध्ये. तेच आम्ही जेवलं असतं तर बेटर झालं असतं. ऑफिसचं काय बोलायचं नाही. अरे ऑफिसचं जेवण बोलून ऑफिसच्या लोकांबद्दल थोडी बोलली. ऑफिसच्या लोकांबद्दल नाही बोलली मी ऑफिसबद्दल बोलली. मी बोलू हा पुढे थालीमध्ये जर तुम्ही बघायला ना स्वीट होतं ना छान होतं. काय बोलतं त्याला? छोले पण छान होतं पनीर पण छान होतं. मला भेंडी आवडली. भेंडी ज्याला आवडत असेल त्याला भेंडी आवडू शकते. आणि हे जे आहे मी आता घातलेलं ते हवं का राईस मिळत होतं. ॲक्च्युली मी एक गोष्ट नोटीस केली आम्हाला इथे एकदम सायलेंट प्लेस असेल ना आम्ही छान बोलू शकतो. पटापट आणि एकदम क्लिअर स्पष्ट बोलू शकतो. खूप माणसं आम्हाला बघत असणार ना थोडा कॉन्फिडन्स आमचा लो होतो. लिंबू दिला आहे म्हणून फुकटचा स्क्वीज केला आहे मी. आता का स्क्वीज केला मला माहिती. पुलाव पण मला एवढा आवडला ना. मी पुलाव तुम्हाला रिव्ह्यू द्यायला कुठला कॉन्फिडन्सने घेतला. हे गाणं हे पण गोड फक्त स्वीट लागतं. काय होतं तिथं राईसमध्ये डीप झालं ते. मोस्ट ऑफ डिशेस आहेत ना या स्वीटच आहेत तिथल्या. त्यांचं स्वीट टेस्ट पण स्वीच केलं आहे म्हणून छान लागतं. लेमनचा स्वाद येते सगळं छान एकदम. माझ्या घरच्यांना मी नाही घेऊन जाणार. ॲक्च्युली पाहायला गेलं ना आम्ही परत कधी व्हिजिट नाही करणार. त्यामुळे आमच्या टेस्टबडनुसार नाही. आमच्या टेस्टबडनुसार बरोबर नाही. कारण ज्यांनी जे प्युअर व्हेज आहेत ना त्यांना आवडणार. आणि जे गुजराती वगैरे त्यांना आवडणार. ज्यांना स्वीट्स आवडतात लोक मागवतात छान. हात धुवायला जायचं तिकडे. त्या हात धुवायला पण येणार तुला. हात धुवायला पण येतात. थांबा जरा मला श्रीखंड खाऊ दे. मला ते गोड पाहिजे. त्याला काय बोलतात मला थोडं सांगायला. काय पाहिजे हे पाहिजे हे वाला.
ते क्रीमवालं होतं. मी श्रीखंड खात होता. छान आहे श्रीखंड. ज्याला श्रीखंड मी काय आवडतं. बोलते हा दिवाला जायचं आहे की ते ना हे आता आम्ही बघितलं नव्हतं. आम्ही फर्स्ट टाईम एव्हर आलो होतो. आम्हाला माहिती नाही. सगळे आमच्या समोर लाईन उभ्या. एक्झाम चालू आहे त्यांची, कोणाची त्या लोकांची. का तशी लाईन समोर आपल्याला उभे. कुठे घ्यायचं आहे हा? तेच ना मला सांगितलं. तो विचार आहे. हाँ, हात का धोना पडेगा? हाँ? हँड वॉश. इधर आई आएगा ना मेरा हो गया स्वीट लेके आओ ना. वो जो बंगाली स्वीट हाँ वो लेके आओ. बंगाली स्वीट. आम्ही त्याला काय बोलत होतं रसमलाई करते बघ रसमलाई पण बंगाली स्वीटच आहे जर मला. श्रीखंड पण छान. आम्ही आज एवढं स्वीट खाल्लं आहे ना घरी जाऊन असं गरगल गरगल गलगल गरगल चक्कर येणार आहे. तू जाशील ना नीट घरी. हे मूग दालचा हलवा होता. यम होता. मी नाही खाल्लं मी जास्त पण तो स्वीट ना नाही खाल्लं. वेगळा लागला. हे लोक येत राहतात पण आपल्याला ना चक्कर चालू होतं. आणि सर्विस छान आहे इथे आणि ते दर 2 मिनिटांनी तुम्हाला विचारणार तुम्हाला काय पाहिजे काय नाही. आणि अनलिमिटेड आहे इथे थाली. स्वीट काय खाते मला माहीत नाही पण काय झालं आहे माहिती 800 रुपये थाली म्हणजे दिलं ते वेळेस जाणार ना तर तो 200 रुपये तरी मी ॲक्च्युली खाते. माझ्या मते ना या थालीची प्राईस ना 500 मॅक्झिमम 500 ठीक आहे. 800 खूप जास्त झाली. याला थँक्यू सो मच. तुझे भी एक दे. और एक दाल बना जी थँक्यू बस. एक ही बस. और कुछ हो गया और श्रीखंड वगैरह हलवा नहीं 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 कुछ नहीं. थँक्यू. हे आहे ते स्वीट बंगाली स्वीट. आणि मी हे ऑलरेडी 2 खाल्लं आहे. आणि 2 म्हणजे हे एकच पीस आहे. आपण बाहेर येतो एक पीस असतो त्याचे मी 2 तुकडे केले. पल्लवीचं एकच चालू आहे दुसरं चालू आहे आणि माझं हे तिसरंच आहे. मी जास्त स्वीट खात नाही. मी माणूस स्वीट होते म्हणून मला चक्कर येते स्वीट खाल्ल्यावर. पण खायचं आमचे पैसे रिकवर कुठेतरी करावं. आमच्यासारख्या माणसाकडनं त्यांनी काढली 800 रुपये मोठी गोष्ट. ॲक्च्युली आम्ही यायच्या आधी ना प्राईस वगैरे चेक करून यायला पाहिजे होतं. आम्हाला वाटतं ठीक आहे एकदा ट्राय करून जास्त बिल आमचं किती होतं 500 वगैरेच्या अराउंड होईल. आम्हाला अनएक्सपेक्टेड होतं एवढं मोठं बिल. छान आहे पण आता मला दिंडी येते. आम्ही पाणी पिणार हात धुणार बिल देणार. सो गाईज आमचं आता संपलं आहे. आम्ही स्वीट पान खाऊ मस्त आणि जाता जाता वॉकिंग करत करत गप्पा गोष्टी करू. आम्ही कसे पैसे वेस्ट केले यार. हां तुम्ही आता काय करा ज्याला पैशाची इम्पॉर्टन्स असते. बाय गाईज. आम्ही केवढं खाल्लं आहे ना. करू बाय. बाय. बाय गाईज. प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल. थँक्यू सो मच. बाय.